भ्यानात का भ्यातच का तुम्ही? कसाले जीव भ्यास तुम्हाला? अंधार आले, मराले, भूतसले, सैतानले का घुबडले? या धाकधूकमधून कायमनी आपली सुटका व्हाल जोईजे असं तुमले वाटस का? मग ऐका, मी तुमले चांगली गोष्ट सांगस. मराले बिलकुल भेऊ नका. हाय रडानं काम मरण येस मनुष्यनीच चालू शे. आता ऐका चांगली गोष्ट कोणती शेती. येसू तुम्हा करता मरणा नंतर तो परत जित्ता झाया आणि आते बी तो जित्ता शे. तुम्ही जर तुमच्या वाईट गोष्टी सोडी देण्यात व येसूवर विश्वास ठेवा तर एक दिन तो तुमले स्वर्गमाली जाई आणि आते तो तटेच बसेल शे. अंधारामा जीव भ्यास. मरानंतर त्या अंधारा बसूक असा भ्यासू ठिकाणवर तुमले जाऊ लागू नाही म्हणूसनी येसू देव उना आणि आपला करता मरणा. देवना पोऱ्याले आपला तारक म्हणीसीन स्वीकाराव नाहीत. त्या सगळा जण अंधारामा इस्तोमा जातीन असं देव सांगस. त्या ठिकाणी आरोयासना गोंधळ चाली. येसूना मागे चला, तोच तुम्ही भूतेसनी भीती काढी टाकी. मात्र पाप करानं सोडी द्या. नाच, तमाशा, दारू, पेवानं, जादूटोना, मंतरजंतर सोडी द्या आणि येसूना मागे चला. त्यांना स्वीकार करा. दुष्ट आत्मापासून तो तुमनं रक्षण करी. घुबाडना आवाज ऐकीसन भ्यावानं काम नाही. येसू तुमना मागेसे. अजून तुमले सैताननी भीती वाटस? अजून बी त्यासले भजन पूजन करतस? सैतान आणि देव यासनी उपासना करानं चांगलं नाही. येसूवर खरा विश्वास ठेवा. सैतानले भ्यावानं काहीच कारण नाही. येसू मरी गया. तुम्ही उठनात तवेच त्यांनी सैताननं सामर्थ्य नष्ट कय. आम्ही येसूले मानतस म्हणजे मरण, अंधुक, भूतखेत असा सगळासवर सत्ता गादाडणारासले सगळा सामर्थ्यवान मानतस. मित्र हो, येसूना स्वीकार करा. मग तुम्ही मरानंतर स्वर्गमा त्या बिनमालूम जागावर जाशात. तटे तुम्ही कायमना राशात. तटे काही वाईट नाही शे आणि भ्यावानं काम नाही. तटे समधीकडे आनंदी आनंद आणि कायमनी मजाच मजा शे. येसूनं मान्यता करीसन तठे मजा कराना ठिकाणे जावानं से ना. मग आतेच त्या संगे बोला, तो तुमना ऐकी. सर्वास्मा पहिले देवनी आभाय आणि पूर्ती तयार करी. शैतानी इच्छावर त्याने बट्ट ईश्वर तयार कर. त्याने आज्ञा करी की आता उजाया जोईजे. लगेच उजाया जाय. नद्या, बल्ला खल्ला, समुंदर आणि कोल्ली जमीन होईनी. त्यांना प्रमाणेच सूर्य, चंद्र, तारा, बठ्ठा झाडे झुडे, गवत, पक्षी आणि प्राणी या देवना नुसता सबदवर तयार झाल्यात. त्यांनाच प्रमाणे त्याने आपले पण पैदा कर. पहिले त्यांनी माटीना एक पुतळा बनावा आणि मग त्यांना नाकमा नुसता देवने सुवास फुकता बरोबर तो जित्ता माणूस व्हायना. जवळ तो जपेल होता तवय देवनी त्यांनी एक पासोई काढी आणि त्यापैकी बाई बनायसनी देवनी ती त्याले बायको म्हणीसनी दिनी. देवनी त्या माणसाचं नाव आदाम ठेव आणि बाईनं नाव ठेव हव्वा. देवनी त्यासले एदेन नावना फुले फयसना बगीचामा ठेव आणि हुकूम दिना, तुम्ही सर्व फळे खावा पण त्या मजानं झाडनं फळ तेवढं मात्र खाऊ नका. पण एक दिन सैतान तटे सापनं रूपलीस निघुना आणि तो बाईले म्हणे कसा, त्या झाडनं फळ भलतं गोड शे आणि जर तुम्ही ते खादं ते तुम्ही बी देवना मायक होई जाशात. मग काय जाय, हवावर जशी काय मोहिनीच पडी गई. तिने ते खादं आणि तिना नवरा आदाम यांनी बी ते अर्ध खाई टाक जाय. तो समा मग त्यासनी देवना आवाज ऐका. लगेच त्या भैसनी दपी घ्या. देवने आदामले हाक मारी, आदाम तू कोठे शे? ते आदाम काय म्हणस, मी भैसनी दपी जायल शे. देव म्हणना, मी तुले खावानं नाही सांगवतं तरी तू ते पै काव खाद. तो समा आदाम काय म्हणणार, तू जी बाई माले दिनी ना तिनेच माले ते दिनं आणि मग मी खाद. मग देवने बाईले शाप दिना, तू म्हणे आज्ञामुळी म्हणीसने तुना पोरेसले जन्म देवान टाईमले तुन्या भलत्या आव काय होतीन आणि तू कायम तुला नवराना ताबा माराशी. आदामले बी त्यांनी शाप दिना, तू जलमभर ढोरणा मायक जमीनमा रापशी पण ती तुले काटा आणि कुसयच दी. घामनं पाणी करी करी भाकर कमावणी पडी पण शेवटी जी माटमेंग मी तुले बनावं तिमाच तुझाशी, कारण तू बी म्हणे आज्ञामुळे. मग देवसनी त्यासले बागमही बाहेर काढी दिनं आणि त्या दूर घ्या. भाऊ बहिणी सोनी, आपण बी आदाम आणि हवान मायकच येतच नाही का. आम्ही बी देवने आज्ञा मोडतस, देवले पटावत नाही अशा गोष्टी करतस म्हणीसने
तसं देखाले आपली बी सजा बघायला जोयजे नाही का. पण नाही वस का बरं माहिती शे, कारण देव आपल्यावर प्रेम करस आणि म्हणूनच देवनी येसूले या जगमा धाडवतं आणि आपले देवनाजोडे जावानं कुर्ता त्यांनी रस्ता करी ठेवा. आपली बठ्ठासनी सजा त्यांनी सोयताना अंगवरली नाही आणि तो मारना, पण लगेच तो जित्ता झाया. जी शिक्षा आमले व्हावाला जोयजे होती ती बठ्ठी येसूने सोयतावरली नाही. मनुष्यनी ज्यांनी येसूवर विश्वास ठेवा त्याला आता शिक्षा भोगणी पडाव नाही. आता तुम्ही देवशे बोलू बी शकतस. देवनी येसूले आपली मदत करायला धाड म्हणून आपण देवना उपकार मानायला जोयजे, त्यावर विश्वास ठेवायला जोयजे आणि त्याने आज्ञाप्रमाणे चालायला जोयजे. मित्र हो, आपण सगळा पापी शेतस ही बाब आपले माहीत शे. आपण असं का बरं वागतस त्याले कारण एकच शे, स्वभावले औषध नाही. चांगलं करायला जावो तो आपला हातेगाई वाईटच वस, त्यानं कारण आपलं मन पापी शे. खवय आपला हातेगाई चोरी वस मग का हात तोळा नका नाही. एक हात कधी तोळा तो दुसरा चोरी करायला लागी जाई, कारण चोरी करायची इच्छा आपला मन मातून येस. पाप असंच रास. हात कधी घाण झायात तर पाणीमा धुईसनी स्वच्छ करता येतस, पण घाण असा पापी आत्मा कोणता पाणी गाई धुशात, कसा काय त्याला स्वच्छ करशात. दिनभर आंघोळ करी तो कदाचित शरीर शुद्ध होई, पण मन नाही. आत्मा नाही आपला अंतकरणमा दुष्ट बुद्धी से. मनीसनी मनमा वाईट विचार येतस आणि तोंडावाटे घाण शब्द बाहेर पडतस. वाघ देखीलच होई तुम्ही, त्यांना अंगवर काया पट्टा राहतस. आते नदीवर खडकवर घसडीसन त्याले त्या पट्टा काढी टाकता येतील का नाही. का बरं, कारण त्या पट्टा त्यांना अंगवर रंगाळेल नाहीत किंवा चिकटाळेल नाहीत, त्या त्यांना अंगमातूनच येईल शेतस. वाघ काही आपला कातडणारा रंग बदलू शकत नाही. आपला पापी बी असाच शेतस. आपण वाईट असं करतस त्यामुळे आपला अंतकरणमा दुष्टताच दिखीयस. आपलं अंतकरण कसं बदली. काही जण सांगतस वाईट करू नका, पण अंतकरण कसं बदली असं कोणीच सांगत नाही. वाघ गायसारखा अंबर फुडी का, आजपासून मी गवत खासू असं वाघ सांगी का नाही. वाघनी बकरी करानं देवले शक्य शे. आजपासून मी चांगलंच करसू असं आपले बी म्हणता येणार नाही. आपलं अंतकरण बदलानं चांगल्या गोष्टींनी इच्छा पैदा करानं हाय बी देवलेच जमू शकस. चोरले पकड त्याले शिक्षा कधी करी तर तो कदाचित चोरी करानं सोडी देई, पण चोरी कराने त्यानी इच्छा कोण सोडी, देवलेच ते शक्य शे. मित्रस्वो, हा शुभ संदेश तुम्हाला करताच से. हमना हृदयमातून वाईट गोष्टी दूर करणारा एकच से, तो आपले सरळ रस्ता देखाडस. तो देवना एकुलता एक पोऱ्या शे, त्यानं नाव से येसू. आमले प्रत्येकले नव हृदय देवानी शक्ती त्यानामाच से. मग आपला हाते काही चांगलं तेच होई. तुमनं अंतकरण आत्तेच बदलो अशी प्रभू येशूनी इच्छा से. वाट देखानी गरज नाही. काय करानं ते ऐका. तुम्हा पापे त्याले सांगा, त्या सोडी द्या. मागे वया म्हण वाईट अंतकरण बदल, ते चांगलं करी टाक असं येसूले सांगा. तुना सोयताना आत्मा प्रभू मनामा घाल असं सांगा. पाप पासून मागे वैनात व परमेश्वरवर विश्वास ठेवा तर तो असं करी. येसू परमेश्वर पृथ्वीवर एक दिवस परत येणार शे, तवय तो सगळं कसं बदली टाकी. तवय वाघ गायसारखं वागी, लांडगा आणि कोकरू एक जागी पाणी पितीन. यावरतीन परमेश्वर येसूनं सामर्थ्य केवढं मोठं से यांनी कल्पना येस. वाघनी गाय करानं हाय तो नवलच से, पण त्यानातून माणूसनं अंतकरण बदलानं कितलं चमत्कारिक से. त्या खेळामा काय जाय, कदाचित कोणीतरी आजारी होई. मनीसनी त्या सैतान पान आशीर्वाद मागी राहना होतीन. त्यासना असा विश्वास शे की त्यांना आशीर्वाद गाई आजार बरा होई. आम्ही परमेश्वरवर विश्वास ठेवतस. जवळ आम्ही संकटसमा राहतस तवय आम्ही त्यानाकडे जातस. त्यांनी प्रार्थना करतस, तो आमले संकटेसमा मदत करस. ते खरंच आहे. आपला देव शक्तिमान शे. मनीसन आपण त्यानावर विश्वास ठेवतस तर तो आपले मदत करस. प्रत्येक गोट त्यांनी तयार करेल शे. निरनिराळ्या प्राणी, झाडे आणि माणूस, बाई सुद्धा प्रत्येक गोट त्यांनी तयार करेल शे. परमेश्वर आपले सैतांना आशीर्वाद मागायला नाही सांगस, तरी बी आपण आशीर्वाद का मागतस. आपले माहिती शे की सैतान पाशीन आशीर्वाद मागानं चांगलं नाही. गंजनच लोके आज त्याग करतस. त्यासले असं वाटस की माणूसले जो राग येस तो त्याग करा घाई दूर होऊ शकस. पण कोणती बी शक्ती आशीर्वादित होऊ शकत नाही.
किंवा आपली भीती दूर करू शकत नाही. आपले फक्त जिवंत परमेश्वरनी भीती पाहिजे. तठे आपले कोणता बी त्याग करानी जरूरत नाही. ते खरं शे. तठे असं काहीच नाही की आपण करू शकतस. जर आपण या रक्तगायी सर्वांग धुई टाक तरी सुद्धा आपण आपला पापे दूर नाही करू शकतस. फक्त येसून रक्त आपला सर्व पापे धुई टाकस. फक्त आपला येसूवरला विश्वासमुळे आपला सर्व पापे माफ होतस. त्या दुसरा कोणताही रक्तावरी चांगला नाही होणार. ते खरंच आहे. परमेश्वरनी सर्व जगना पापे दवाना करता त्यांना पोऱ्याले पृथ्वीवर धाड. हां, येसू आपला पापेसना करता क्रूसवर मरी गया. त्यांनी आपला पापे धुई टाकात आणि आपले स्वच्छ कर. त्यांनी आपला करता फार मोठी गोट कै. फक्त आपण त्यावर विश्वास ठेवा व प्रार्थना कै तरी तो आपले सर्व पापेसपासून मोकळा करस. जर आपण त्यावर विश्वास ठेवा तर सैताननी कोणती बी ताकद आपले काही बी करू शकत नाही. नमस्कार. तुमनं कसं काय चाललं? आज आपलं आयुष्यना बारामा बोलायचं आहे आणि आपला आयुष्यना जराशा न्यारा गोष्टीबाबत बोलायचं आहे. आपलं ते माहिती आहे की आपलं जीवन भलतंच दाखलंच आहे. नंतर आपण मरसूत, पण आपण मरानंतर काय होईल आणि आपण कोठेच असू मुकला लोक याबाबत काहीच माहिती नाही शे. सत्यवान आणि खरा देवनी आपले काय सांग ते आम्ही ऐक आणि म्हणसून आता आम्ही आमनं भवितव्य काय शे ते देखाले पाहिजे. खरा आणि सत्यवान देवनी सगळ्या वस्तू तयार करत. तो स्वर्गमा रास तटे प्रकाश आणि सुंदर असं ते रावणार ठिकाणशी. देव आमनावर प्रेम करस आणि त्याने इच्छाशी आहे की आम्ही त्यांनाबरोबर स्वर्गमा राहो. जेव्हा आम्ही मरतस तर त्याने इच्छा रास की आम्ही त्यांनाबरोबर नेहमी आनंदमा राहो. पण आम्ही पापीस येतस, आम्ही वाईट गोष्टी करतस आणि देव पापना द्वेष करस. तो म्हणस जो पाप करी त्याला शिक्षा भेटीस. त्या जेव्हा मरतीन तो नरकमात जातीन आणि ती जागा एकदम भ्यासूर आणि घाण शे. पण जग म्हणा प्रत्येक माणूसवर देव प्रेम करस आणि त्याने इच्छा नाही की आम्ही दुःखमा राहो. आम्ही त्या शिक्षापासून दूर राहो हाच त्याने इच्छा शे. आणि यांना करताच त्याने आपला एकुलता एक पोऱ्या पृथ्वीवर धाडी दिना. त्यांनी ह्या जगमा एक लहान पोऱ्यासारखा जन्मली ना आणि माणूससारखी त्यांनी वाढ व्हायला लागली. तो वाढत राहिना पण तो भलताच चांगला होता. त्याने कोणतीच अशी वाईट गोष्ट करी नाही. नंतर त्याने जीवन अर्पी टाकं. तो एक हुबा आणि आडवा खांबावर मरी गया. त्याने बठ्ठाशी शिक्षा आपला अंगवरली नाही. म्हणसन देव सांगस जो त्यानावर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवस त्याला नरकनी शिक्षा होणार नाही. कारण येशू आमनावर प्रेम करस आणि तो हमना करता या खांबावर मरणार. तो मरीसन नंतर आखो जिवंत आहे कारण तो देव होता आणि नंतर तो स्वर्गमा गया. तुला बी या नरकना अग्नीपासून सुटका पाहिजे का? मग प्रभू येशूनी प्रार्थना कर. त्याला सांग तो जिवंत शे आणि तो तू नाही की. त्याला सांग प्रभू येशू मला वाईट वाटस की मी वाईट शे. मला क्षमा कर. मना करता तू मरणं होई. मी तुला भलताच उपकार मानस. मना म्हटला पापे तू काढी टाक आणि मला चांगला कर. जेव्हा तू अशी प्रार्थना करशील तर प्रभू येशू तुला सगळा पापे काढी टाकी आणि मग तो तुला बरोबर राही. तो त्यांना पवित्र आत्मा तू नामा ठी दी आणि तो तुले वाईट गोष्टीपासून दूर ठी. तुले कळ पण त्यांनी प्रार्थना करता येईल. कोणताही वेळले तो तुले मदत करी कारण तो तुनावर प्रेम करस. खरा सत्य देवले म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त शिवाय तू कोणताच देवनी प्रार्थना करू नको किंवा काहीच मागू नको. तो तुले कधीच भीती वाटणार नाही कारण प्रभू येशू तुला रक्षण करणार असेल. जेव्हा तू मरशी तर तू सरळ स्वर्गमा जाशी. देवनी सांगेल त्याप्रमाणे तू प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेव. येशू म्हणत रस्ता सत्य आणि जीवन मीच शे. मनाकडे येवाशिवाय कोणी देवनाजोडे जाऊ नाही शके. पहिलेच ना काय माणूस देवना समोर जायचं बोलू नाही शके कारण देव पवित्र आणि माणूस पापी शे. देवना स्थानमा दोन भाग होतात, एक पवित्र भाग आणि दुसरा परमपवित्र भाग. या दोन्ही भागासना मजारमा एक पडदा होता. अर्पण करायला माणूस पवित्र स्थान पावतच जाय पण परमपवित्र स्थानमा पुजारीच तेवढा जाय. तो बी वरीसमा एकच डाव. त्याले सुद्धा सोयताले यज्ञ वगैरे करीसनी पवित्र होईसनी देवना परमपवित्र स्थानमा जाणं पडे. पण तरी या यज्ञ आणि अर्पणसनामुळे माणूसनी पाप फाईन काय सुटका होऊ शकली नाही कारण पुजारी सुद्धा एक माणूसच आहे ना. मग तो बी पापीच होता. मनुष्यने देवनाजोडे जावाले योग्य उपाय काहीच नाही होता. माणूसनी खूप आक्रोश करा पण जीवत आणि खरा देव भेटाशिवाय त्यासले समाधान काही भेटणं नाही कारण माणूस आणि देव यासना मजारमा
पापनी मोठी भीत असामुळे माणूस देवनं तोंड कस काय देखी. देवनी माझ्याशी प्रार्थना ऐकी आणि त्यासना पापनं प्रायश्चित्त लेवाना करता आपला सोयताना पोरगा जो येसू त्याला या जगमा धाडा. येसू आऊ देव बी होता आणि माणूस बी होता. मनीसनी देव आणि माणूस यासना मजारमाना पडदा काढणे ताकद त्यांनामाच तेवढी होती. जवळ हुबा आणि आडा खामोर त्यांनी आपला बठ्ठासना पापनाबद्दल स्वतःला अर्पण करेली न तवय तो बोलना आत्ते पुरं जाय आणि तो मरणा तवय मोठा धरतरी कंप जाया आणि देवना मंदिरमा तो पडदा खालपासून ते वरपाऊत फाटना. माणूसले वाचळण कुर्ता येसूल्या यज्ञ करणाच पडाव होता. सर्व एकच न कुर्ता फक्त एकच टाइम आणि त्यामुळे देव आणि माणूस यासना मजारमाना तुटेल संबंध जुडी घ्यात. येसू मरणार त्याने बुंजी दिनं पण तिसरा दिन तो कबर माईन जीवत बाहेर होणार. 40 दिवस पाहू तो न्यारा न्यारा ठिकाणी चैलासले भेटणार आणि 40वा दिनले तो बठ्ठा चैलासा समोर स्वर्गामा घ्या. आपला देवबाप जवळ तो आपल्यासाठी मध्यस्थी करी राहणार. कारण क्रूसवर त्यांनी जे प्रायश्चित्त लिहिणं आणि रक्त सांडलं त्याद्वारे आपण आता स्वर्गामा जाऊ शकतं. आता आपले पुजारीनी गरज नाही. देव म्हणत यांना पुढे मी तुम्हाला पापे आणि अपराध यासने याद बी करावणे. येशू ख्रिस्ताले जवळ आम्ही आपला तारणारा आणि मध्यस्थी करणारा माणसाने स्वीकारतस तवय आपली पाप फाईन सुटकावस आणि आपली शिक्षा टयस. देवपिता आपला स्वीकार करस. आपला बठ्ठा पापना पापे विसरीसने आणि आमना हृदयमा जो राहस त्या येसूवर विश्वास ठेसणे आपण पाप पासून दूर राहू शकतं. जर चुकीसने एखादे आपला पाप वहीच घे तर ताबडतोब पश्चाताप करा, क्षमा मागा आणि शुद्ध व्हा. तुम्हाला शेजारीशे जर काही कडू व्हायल होई ते गोड करेल्या. येसू आता आपले तारणार व्हायल छे. तो देवनी शांती प्रेम आपला अंतरमा राही. दुसरा देव आणि मूर्ती यासनी पूजा करीसनी त्याला दुखाडू नका. त्याला संतोष द्या आणि सर्व लोकेश्वर प्रेम करा. आपण येसूवरच तेवढा विश्वास ठेवता ते दुसरा कोणवरच नको. तो एकच तेवढा देवशी तोच आपले वाचडी. देवना जोडी या आणि येसूनाद्वारे देवशी बोला. जसं काही एक दोस्त आपला दोस्तशी बोलस ना तसं देवशी बोला. त्यानाकडे कोणी बी येऊ आणि बोलो. देवनं वचन असं म्हणत देव आणि माणूस याच मजारमा येसूच तेवढा एक मध्यस्थी शे. त्यांनी सर्व माणसेसले मुक्ती भेटान कुर्ता स्वतःले अर्पण करी दिनं. मनीसने त्यानाद्वारे जो देवनाजोडे जाई त्यालेच तो तारी. कारण असा माणसेसना मध्यस्थी करणार नेहमी जीवत छे.